हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पालक आप्पे. एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. घरच्या साहित्यापासून हे झालेले आहेत आप्पे बनवले आहेत मी आणि खायला खूप मस्त झाले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. 7 ते 8 मिनिटातच तयार होतात. चला रेसिपी बघूया आपण. इथे बघा मी 1 कप रवा घेतला आहे. रवा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे. कारण बऱ्याचदा कचरा किंवा कधी-कधी जाळ्या पण होतात त्याच्यामध्ये, म्हणून चाळून घ्या. आणि हे रवा थोडंसं जाडसर असल्यामुळं हे मी मिक्सर मधून काढून घेत आहे. आणि याच्यामध्येच 1 चमचा बेसन पण टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. बेसन टाकल्यामुळे अजून छान होतील. आता हे मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही हे बारीक करून झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे बघा मी थोडीशी पालक घेतली आहे कट करून. आणि आता पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर हे आपल्याला स्वच्छ धुवून एका बारीक मिक्सर मधून काढून घ्यायची आहे. याच्यामध्येच मी कोथिंबीर सुद्धा टाकली आहे. आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं लसूण आणि थोडंसं जिरं पण टाकायचं आहे. टेस्टी जिरं आणि लसूण टाकल्यामुळे अजून जास्त छान होतात आपले आप्पे. तुम्ही पण नक्की टाका. आता हे बारीक करून पेस्ट झाली आहे आपली. बघू शकता. रेसिपी एकदम सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि खायला खरंच खूप मस्त झाले होते. आता हे सगळं आपण बारीक केले आहेत ना, पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं आणि लसूण हे आपण या रव्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात. तुम्ही नक्की करून बघा आणि खायला पण खूप मस्त असतात. आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि खरंच खूप लवकर होते. 7 ते 8 मिनिटात तयार होतात आपले आप्पे. हे बघा मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आपण याच्यामध्ये. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 सेकंद चांगलं म्हणजे गोल साइडने आपल्याला हे हलवत राहायचं आहे. म्हणजे छान हलकं-फुलकं आपलं बॅटर होते. आणि हे 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण आपले आप्पे पात्र घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं-थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे आपले आप्पे चिटकणार नाहीत या नॉनस्टिक तव्या आप्पे पात्राला. आता हे तेल सगळीकडे आपण छान फिरून घेऊया. प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आता हे तेल सगळीकडे लावून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं आणि राई घेतली आहे. हे आपण सगळीकडे थोडं-थोडं टाकून घेऊया. म्हणजे खायला आप्पे आपले खूप छान लागतात. नंतर आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची गरज पडणार नाहीये. म्हणून आपण ह्याच्यामध्येच टाकून घेऊया जिरा आणि थोडंसं मोहरी. हे सगळं टाकून झालेलं आहे. बघू शकता. आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि गॅस चालू करून घेऊया. आता हे आपलं बॅटर छान आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. 5 ते 7 मिनिटं ठेवलं होतं हे बॅटर. आता हे बघा, आता याच्यामध्ये आपण थोडं-थोडं करून 1 चमच्याने आपण हे बॅटर टाकून घेऊया. आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे. तुमच्या लहान मुलांसाठी हे तुम्ही करू शकता किंवा मोठ्यांसाठी सुद्धा करू शकता. खरंच खूप मस्त झाले होते आणि तुम्ही पण करून बघा. आणि पटकन शिजतात, जास्त वेळ पण लागत नाही. 4 ते 5 मिनिटात शिजतात व्यवस्थित. आपण झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे पटकन शिजतात आणि हे पण कमी गॅसवरच करायचे आहेत. फुल गॅसवर नका करू. फुल गॅस केला तर आतून कच्चे राहतील, बाहेरून तेवढे छान क्रिस्पी होतील. मग त्याच्यामुळे दोन्ही साइड आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत कमी तेलामध्येच. यात आपली दुसरी साइड पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. दिसायला पण खूप मस्त दिसतात आणि खायला पण खूप छान झाली आहे आप्पे आपले. तुम्ही खरंच करून बघा. बऱ्याचदा लहान मुलं पालक वगैरे खात नाहीत ना, मग त्याच्यामुळे ही रेसिपी त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही करून बघा. हे बघा आता आप्पे आपले झालेले आहेत. आता गॅस बंद करूया. हे बघू शकता तुम्ही. मस्त झालेले आहेत. कमी तेलामध्येच केले. जास्त ऑइली पण नाही झालेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा. मस्त दिसायला पण खूप मस्त दिसतात आणि खायला पण खूप भारी झाले आहेत. टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. मस्त लागतात. रेसिपी कशी वाटते नक्कीच सांगा. ओके बाय.